विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे प्रधानमंत्री कौशल्य विकास राष्ट्रीय कृषी विकास कार्यक्रमांतर्गत 21 दिवसीय प्रशिक्षण सेंद्रिय उत्पादक यांच्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 6 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान संपन्न झाले। सदर प्रशिक्षण सेंद्रिय उत्पादक यांच्यासाठी सेंद्रिय शेतीची संपूर्ण माहिती होण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आले होते। या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये 25 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता। प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना 21 दिवस सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण कृती प्रात्यक्षिकासह देण्यात आले। प्रशिक्षणाचे प्रभारी शास्त्रज्ञ संजय उमाळे यांनी प्रशिक्षणाचा उद्देश व हेतू समजावून सांगितला। तसेच प्रशिक्षणामध्ये सेंद्रिय उत्पादकाची भूमिका, सेंद्रिय शेतीचे नियोजन, सेंद्रिय शेतीसाठी बियाणे निवड व पिकांची निवड, सेंद्रिय शेतीमध्ये जमीन आरोग्य व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीत जीवाणूंचे महत्त्व, तण व्यवस्थापन, पिकांचे पोषण व्यवस्थापन, सिंचन व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण, काढणी पश्चात तंत्रज्ञान, सेंद्रिय प्रमाणीकरण, विक्री व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक निविष्ठांची निर्मिती, एकात्मिक शेती पद्धती, गांडूळ खत, कंपोस्ट खत व जीवाणू खते निर्मिती इत्यादी विषयांवर डॉक्टर विकास जाधव, शास्त्रज्ञ संजय उमाळे, अनिल गाभणे, नितीन तळोकार यांनी मार्गदर्शन केले। MCN न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के, जळगाव। कसं बनवून सांगा हे असं आज घर लागा नाही हे 5 किलो तांदूळ आहे 5 किलो तांदूळ हे पहिले म्हणजे वाफ द्यायचे वाफ दिल्यानंतर याच्यामध्ये सिमेंट पावडर टाकला आम्ही 1 पाव म्हणजे एका किलोला 50 ग्रॅम असल्याचा हिशोब आहे। तर 1 पाव ते टाकला आहे। त्याच्यामध्ये कीटकनाशक म्हणून आम्ही निमकरण तेल पण टाकलं आहे आणि निमकरण तेलाच्या झाला की हा तांदूळ एकामेकाला चिकटत नाही, साईडले राहायचे आणि याच्यात ते कीटकनाशक म्हणून काम करतो। त्याच्यामध्ये आम्ही आता याच्यात जो ट्रायकोडर्मा याच्यात आम्ही फार्मोरेशन पण टाकून दिलेलं आहे, कारण त्याचं खाद्य समजा जर आपण नाही टाकलं गेलं तर आता तुम्ही जर अगोदर आले तर असा म्हणजे त्याच्यात सर्व पांढरा थर येत होता।